नमस्कार मंडळींनो, जसं जसं गणेश चतुर्थी जवळ येते तसं तसं आपण सगळेच जण गणपती बाप्पाच्या आगमनाची वाट बघतो। एकदा का छान असं गणपती बाप्पा विराजमान झाले की त्यानंतर मग आपण जातो ते म्हणजेच गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी। जो तो जिथे जिथे राहतो तर तिथे सगळेच जण छान असं दर्शन करण्यासाठी जातात। तर आम्ही सुद्धा गेलो होतो छान असं दर्शन करण्यासाठी गणपती बाप्पांचं। आणि पुणे म्हटलं म्हणजेच दगडूशेठ बाप्पा तर आलेतच, पण दगडूशेठ बाप्पांसोबतच आणि बाकीचे 5 मानाच्या गणपतींसोबतच सगळे बाकीचे छोटे छोटे मंडळ आहेत तर ते सुद्धा छान असं डेकोरेशन करतात किंवा छान अशी थीमसुद्धा करतात। चला तर मग बघूयात आता ही छान असं उमऱ्या मारुती मंडळाने छान अशी शिवराज्याभिषेक सोहळ्याचा छान असा हुबेहूब सेट उभारलेला आहे, तर तो आपण छान असा बघूयात। तर हा आहे उमऱ्या मारुती मंडळाचा छान असा गणपती बाप्पा। शुद्ध त्रयोदशी शनिवार पहाटे 5 वाजता सर्व सण जणू एकत्र अवतरले। घरोघरी गुढ्या उभारल्या गेल्या, दिवाळीप्रमाणे रांगोळ्या काढण्यात आल्या। महाराजांनी श्री भवानी देवीची महापूजा केली। रायगडावर मंगलवाद्ये वाजू लागली। राजसभा जनसमुदायाने फुलली होती। भालदार, चोपदार, अष्टप्रधान मंडळ, चिटणीस, असंख्य स्त्री पुरुष, राजमंडळ, मुत्सद्दी सरदार, कवी, कलावंत, पंडित या सर्वांची उपस्थिती होती। महापंडित उच्च स्वरात मंत्रघोष करू लागले आणि महाराजांवर जलाभिषेकाला सुरुवात झाली। भारतातील महानद्यांची उदके राजांचे अंग पवित्र करू लागली। गंभीर मंत्रघोष अंगावर रोमांच उभा करीत होता। सिंहासनारोहणाचा समय जवळ येत होता। कुठल्याही पूजेची, धार्मिक कार्याची सुरुवात सपत्नीक केली जाते। ज्याप्रमाणे विवाह सोहळा प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचा, त्याचप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा देखील महाराष्ट्राच्या आयुष्यात महत्त्वाचा। अर्धांगिनी राणीसाहेब सोयराबाईंबरोबर अगोदर लग्नविधी संपन्न झाले। स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं भोरेश्वरं सिद्धितं शुभमंगल मुहूर्ताची वेळ येताच गागा भट्टांच्या सूचनेनुसार महाराज सिंहासनाचा चौथरा चढले। राजांनी सिंहासनाकडे पाहिलं, नम्रपणे सिंहासनावर आरूढ झाले। सिंहासनाच्या पायऱ्या बघून महाराजांना जाणवत होतं की ही पहिली पायरी म्हणजे माझे बाजी पासलकर आहे, ही दुसरी पायरी म्हणजे माझे बाजी प्रभू देशपांडे आहे, तिसरी पायरी म्हणजे सूर्याची काकडे आहे, चौथी पायरी म्हणजे माझा तानाजी आहे। या साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी प्राणांची आहुती दिली, म्हणून मला या सिंहासनावर बसता आलंय। 32 मण सोन्याच्या झळाळत्या सिंहासनावर महाराजांना पाहून एकच जयघोष झाला। महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की तोफा, नगारे, बंदुकांचा दणदणाट सुरू झाला। शिंगे, करणे, झांजा सारी वाद्ये कडाडू लागली। दाही दिशा चारी पातशाहीशी झुंजत आहेत। आमचे राजे सार्वभौम छत्रपती झाले। महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली।
सूर्योदय होत होता आणि तेजोमय शिवसूर्याच्या सहस्त्र किरणांनी पृथ्वीवरील अंधकार नाहीसा झाला.